नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आता लवकरच क्रिसमस येणार आहे, बरोबर की नाही? आणि मग क्रिसमस म्हटल्यावर मावा केक किंवा प्लम केक हे झालेच पाहिजे। आणि हा मावा केक अगदी आपण सोप्या पद्धतीने आज शिकणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि मस्त असा एकदम बघा तुम्हाला दिसतच असेल किती स्पॉन्जी आणि टेस्टी रवा टेक्स्चरचा हा मावा केक कसा बनवायचा ते। चला तर मग सुरुवात करूया। आपण इथे ना मावा घेतलेला आहे, जो आपल्याला मिठाईच्या दुकानामध्ये अनसॉल्टेड मावा मिळतो तो मावा, दूध, साखर, नंतर अमूल बटर, थोडेसे ड्रायफ्रूट्स, नंतर वेलची पावडर, मैदा, मावा इसेन्स आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा। तर हे किती घेतले हे तुम्हाला मी पुढेच सांगणार आहे। तर आपण इथे 100 ग्रॅम मावा घेतलेला आहे। एका पॅनमध्ये आपल्याला हा मावा छान असा भाजून घ्यायचा आहे। आता हा थोडा कडक जाणवतोय कारण हा फ्रीजमध्ये होता म्हणून हा थोडासा कडक आहे। तर आपण हे बघा थोडासा गरम झाल्यानंतर तो सॉफ्ट होतो आणि आपल्याला 1 मिनिट 2 मिनिटं आपल्याला हा चांगला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। एकदम वेगळी आणि खूप छान अशी ही पद्धत आहे बनवण्यासाठी आपल्याला मावा केक, आणि अगदीच सोपी आहे। अगदी कोणीही मावा केक हा बनवू शकतो। तर आता आपल्याला हा मावा चांगला भाजून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं आपण हा मावा भाजून घेणार आहोत। क्रिसमसमध्ये शक्यतो मावा केक हा बनवला जातो, खाल्ला जातो। खूप भरपूर प्रमाणात मावा केक बनवतात। आता आपण ह्यामध्ये 100 ग्रॅम दूध घालणार आहोत। आता दूध घालून आपण हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या दुधामध्ये हा मावा चांगला विरघळला गेला पाहिजे। आपण इथे कंडेन्स मिल्क वगैरे काहीच वापरणार नाही आहे, फक्त दूध, मावा, साखर ह्यामध्ये आणि बटरमध्येच आपण हा केक बनवणार आहोत। या केकपासून तुम्ही कपकेकसुद्धा बनवू शकता। आता समजा ह्या बॅटरपासून तुम्ही कपकेक बनवू शकता किंवा अगदी आपण जसा नॉर्मली केक बनवतो टीनमध्ये तसासुद्धा बनवू शकता। आता आपण इथे 150 ग्रॅम साखर घेतलेली आहे। साखर छान विरघळवून घ्यायची आहे। साखर, मावा आणि दूध हे चांगलं विरघळलं गेलं पाहिजे आणि हे सगळं छान थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याचा वापर केकमध्ये करणार आहोत। जसं हॉट मिल्क केक असतो ना त्याप्रमाणे ह्याची टेस्ट लागते, खूप सुंदर टेस्ट लागते। आणि जर तुम्ही अगदी ऑर्डर घेणार असाल तेव्हासुद्धा असा केक जरी बनवला, अशा पद्धतीने केक बनवला तर नक्कीच तुम्हाला भरपूर अशा ऑर्डर येतील। इतका सुंदर हा केक लागतो। तर आता आपण ही साखर, मावा आणि दूध हे छान विरघळून घेतलेलं आहे। त्याला चांगला बॉईल आला पाहिजे इतकं छान करू, म्हणजे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता ह्याला उकळ आली का मग आपण ह्यामध्ये घालणार आहोत बटर। तर आता हे छान गरम झाले। आता आपण इथे 75 ग्रॅम बटर घेणार आहोत। प्रत्येक वस्तू ही मोजून घ्यायची आहे, म्हणजे तुमचा केक अजिबात फसणार नाही। अगदी मस्त अगदी स्पॉन्जी आणि मस्त असा केक तयार होईल। आता हे सगळं साहित्य चांगलं वितळवून घ्यायचं आहे। आता बटरसुद्धा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि सगळं मिश्रण हे चांगलं व्यवस्थित असं बॉईल झालं, चांगलं उकळलं का बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे अगदी रूम टेम्परेचरवर येईपर्यंत। अगदीच म्हणजे ते फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे, तर रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। तर आता याला छान उकळ आली आहे। आता मी गॅस बंद करते आणि हे बाजूला ठेवून देते थंड होण्यासाठी। तोपर्यंत आपण इथे 150 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। 150 ग्रॅम मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। केक बनवताना आपण प्रत्येक जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते शक्यतो चाळून घेतो, म्हणजे जो केक आहे तो चांगला फुलतो। आता त्यामध्ये आपण 1 TSP आपण इथे घालत आहोत बेकिंग पावडर आणि ½ TSP आपण इथे घालत आहोत बेकिंग सोडा। तर आता आपण हे या चाळणीमध्येच घालणार आहोत मैद्यावर आणि एकत्र असं हे सगळं छान चाळून घेणार आहोत। खूप रिच आणि अगदी छान अशी याची टेस्ट लागते ह्या मावा केकची। अगदी तुम्ही वाटीमध्ये सुद्धा हा केक बनवलात ना, वाट्यांमध्ये आपण जसं कप केक वाट्यांमध्ये बनवू शकतो तसाच तुम्ही हा वाटीमध्ये सुद्धा बनवू शकता। आता आपण यामध्ये घालत आहोत वेलची पावडर।
तुम्ही इथे जे आपण बटर वापरलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपापेक्षा जी बटरची टेस्ट आहे ती खूप छान लागते. आता आपण इथे ओव्हन प्रीहीट करून घेतलेला आहे 10 मिनटासाठी. 180 सेल्सिअसवर आपण हा जो ओव्हन आहे हा प्रीहीट करून घेतोय. आपण खालची रॉड चालू केलेली आहे. 180 डिग्रीवर आपण इथे 10 मिनटासाठी हा जो ओव्हन आहे हा प्रीहीट करून घेतलेला आहे. वेलची पावडर घालून आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपलं जे मिश्रण आहे, आपण जे बटर दूध वगैरे मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे. आता हे थंड मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरवरचं मिश्रण थोडं थोडं करून या मैद्यामध्ये टाकायचं आहे आणि कट अँड फोल्ड या मेथडनेच आपल्याला हा जो मैदा आहे हा या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला अगदी पटकन असं खूप जोराजोरात असं मिक्स नाही करायचं आहे, तर आपल्याला कट अँड फोल्ड मेथडनेच हे मैदा आणि लिक्विड हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता अजून थोडंसं आता आपण हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत. एकदम परफेक्ट माप आहे. या मापाने जर तुम्ही केक बनवला तर तुमचा केक अजिबात फसणार नाही आणि खूप छान असा केक तयार होईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण इथे अगदी थोडंसं 2-3 थेंब मावा इसेन्स घालणार आहोत, कारण जो माझा इसेन्स आहे हा खूप स्ट्रॉंग आहे आणि जर तुम्ही दुसरा इसेन्स असेल म्हणजे त्याचा फ्लेवर कमी असेल तर तुम्ही इथे पाव चमचा इसेन्स घालायचा आहे. आपण इथे ना वेलची थोडीशी मिक्सरमधनं साखरेसोबत कुटून घेतलेली आहे, त्यामुळे ती थोडीशी जाडसर दिसते, पण त्याची टेस्ट पण आपल्या केकमध्ये खूप छान लागते. आता आपण एका बेकिंग ट्रेला बटर पेपर लावला आहे, त्यावर थोडंसं तेल लावलं आहे सगळीकडनं आणि त्यावर हे मिश्रण आपण पोर करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. हे बघा, असे आपण ड्रायफ्रूट्स घालून घेतोय वरतून, म्हणजे दिसायला सुद्धा सुंदर आपला केक दिसेल आणि मावा केक म्हटल्यावर त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स हवे. आता आपण याची जे टायमिंग आहे ते वाढवलेलं आहे. आपण 30 मिनटं हा केक बेक करून घेणार आहोत. जर तुम्हाला कढईमध्ये जरी शिजवायचा असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हा केक बनवू शकता. आता 30 मिनटासाठी हा केक मी ओव्हनमध्ये बेक करून घेत आहे. खालची रॉड चालू केलेली आहे. 180 डिग्रीवर आपण 30 मिनटं हा केक बेक करून घ्यायचा आहे. आता 10 मिनटं राहिले ना का काय करायचं आहे, आपल्याला दोन्ही कॉईल चालू करायचे आहेत. म्हणजे 10 मिनटं केक शिजायला राहिलेले असेल तेव्हा, म्हणजे काय होतं, दोन्ही बाजूनी हा केक वरून आणि खालच्या बाजूने दोन्ही बाजूनी छान असा त्याला रंग येतो. आता हा केक पूर्ण थंड केल्यानंतर आपण हा केक हे बघा डिमोल्ड करणार आहे. पूर्ण केक थंड झाला पाहिजे आणि नंतरच आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे. हे बघा, बटर पेपर लावल्यामुळे अजिबात टीनला केक चिटकत नाही आणि मस्त असा केक तयार होतो. बघा किती सुंदर आणि छान असा केक तयार झालेला आहे आपला. खूप छान केक तयार होतो. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता आपण ह्यावरचा बटर पेपर काढून घेतला आहे आणि आपल्याला आता हा जो केक आहे हा कट करून घ्यायचा आहे. तो इतका म्हणजे छान रवाळ टेक्स्चर येतं की तुम्ही आयंगारचा केकसुद्धा विसरून जाल, रवा केक विसरून जाल, इतका सुंदर हा केक तयार होतो. हे बघा किती मस्त केक तयार झाला आहे. इतका छान त्याचं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे आणि खूप सुंदर लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा.
आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा किती सॉफ्ट असा हा केक तयार झालेला आहे. अगदी सॉफ्ट केक तयार होतो. मस्त असं त्याला रवाळ टेक्स्चर येतं, खूप सुंदर लागतो. आणि जे त्यावर आपण ड्रायफ्रूट्स घातलेत ना ते अधूनमधून आहे ना मस्त क्रंची टेस्ट देतात, खूप छान लागतात. मी दुसरी स्लाइस पण कापून घेते. हे बघा, तर दुसऱ्या बाजूचे जे स्लाइस आहे ते पण मी कापून घेतलेले आहेत. अगदी हलक्या हाताने आणि मस्त असा हा केक कापून घ्यायचा आहे, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. हे बघा मस्त असा हा केक तयार झालेला आहे. छान कॉफीसोबत किंवा नुसताच अगदी हा केक खूप छान लागेल. तर तुम्हीसुद्धा हा केक नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये